तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसोबत युती न करण्याची घोषणा केली आहे आणि यानंतर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक कोर कमिटीचे सदस्य सुनील घवाणे या दोघांमध्ये बैठक पार पडली आहे। मतविभाजनाचा फायदा भाजपला होऊ नये यासाठी समविचारी पक्षांसोबत एकत्र येण्याबाबत सकारात्मक असल्याचं या बैठकीनंतर सांगण्यात आले। तर सुप्रिया सुळेंचीही दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं अशी इच्छा असल्याचं राष्ट्रवादीच्या नाना काटेंनी म्हटलंय। त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष एकत्र पिंपरी चिंचवड महापालिका लढवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी शहराच्या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी जाहीर केली आणि मागच्याच आठवड्यात आमची कोर कमिटीची एक बैठक झाली। त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं मत होतं की मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। आणि त्या अनुषंगाने आज देखील मी कोर कमिटीचा मेंबर असल्या कारणाने आज नाना काटे यांच्याशी आम्ही प्राथमिक चर्चा केली। आमचे कोर कमिटीचे बाकीचे मेंबर आहेत ते त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि या सगळ्याला एक सामूहिक स्वरूप पुढच्या 2-3 दिवसात कसं आणता येईल याचा आमचा प्रयत्न आहे। आणि आम्ही एकत्र बसलो असता जस्ट चर्चा आली की ज्या पद्धतीने वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करून ग्राउंड लेवलला म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपापसात तुम्ही चर्चा करून घ्या जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्यातली मतविभागणी होणार नाही, आपण एकत्र लढूया। त्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती। नाही, ज्या पद्धतीनं दादांनी आमच्याशी चर्चा करून खाली चर्चा करायला सांगितली त्याच धर्तीवर काही दिवसापूर्वीच माझ्या मुलीचं लग्न 16 पार पडत असताना आदरणीय सुप्रियाताईंचा शुभाशीर्वाद देण्यासाठी मला फोन आला होता। त्या दरम्यान बोलत असताना ताईंनी देखील सांगितलं की येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण एकत्र लढूया जेणेकरून आपली मतविभागणी होणार नाही। तुम्ही ग्राउंडचे नेते मंडळी तुम्ही आपापसात चर्चा करून घ्या।